मुन्ना हा स्वामींसाठी श्रीखंड आण. भूक लागली असेल त्यांना. हो आणत्या. थांबा आणते. मी श्रीखंड आणायला विसरले. थांब मी काम करते, मी साखर घेऊन येते. हा तू त्यांना साखर दाखव. नाही चालणार. मी त्यांना सांगितलंय श्रीखंड देते म्हणून. मग त्यांना कसं वाटेल? अगं काय नाही हो, स्वामी आपलेच आहेत. तू चांगल्या शुद्ध मनाने साखर ठेवलीस ना, ते लगेच ऍक्सेप्ट करणार. थांब मी आले. मुन्ना नाही चालणार. त्याचं कारण तुला घरी मी जर मासे खायला बोलवले आणि शेपूची भाजी दिली चालेल का? त्यामुळे नाही चालणार. अरे पमाताई, शरू तुम्ही इथे कशा? हे घ्या श्रीखंड. नाईस. मीच बोलवलं त्यांना कारण तिच्या हातचं गोड स्वामींना खूप आवडतं. तुझ्या भरवशावर राहिले ना तर सगळे उपाशी राहतील. क्रांतीताई, घरोघरी मातीच्या चुली. मम्मी पण मला घरी असंच ऐकवत असते. तुम्ही लेकी कितीही मोठ्या झालात ना तरी आमच्यासाठी नेहमी लहानच असणार. हो की नाही ग मावशी? अगं आमच्या छबिल गोदो कुठे? हो, त्या शाळेत गेल्यात त्या. नाही तर घर काय एवढं शांत राहिलं असतं का? आल्या की नुसता गोंगाट ग. 2 मुलींमध्येच थकलीस? अगं माझ्या तर 4 आहेत. मी कोणाला सांगायचं? बघितलं? ये पमा बस. विजू मावशी किती दिवसांनी भेटली. बरं वाटलं. मुलीनं जरा चहा टाका, आम्ही दोघी जरा गप्पा मारतो. यांच्या गप्पा माहिती आहेत ना हो तुला? हो हो. मला माहिती आपल्या स्वामींना श्रीखंड आवडतं. हो की नाही? आणि तू श्रीखंड खूप सुंदर करते. हो ना. आता लग्नाचं कुठपर्यंत आलं मुलीच्या? अगो विजू मावशी काय सांगू तुला, माझा हा केटरिंगचा व्यवसाय. आमचे हे BST मध्ये त्यात 4 मुली आणि हल्ली केवढा खर्च होतो. सोन्याचा भाव बघितलास का? घाम फुटला ग बाई मला. खरं सांगते तुला, म्हणजे ना स्वामी सगळं असं जुळवून आणतात पण या मुलांची मनच मॅच होत नाही. अगं मन कशाला मॅच व्हायला पाहिजे? पत्रिका मॅच झाल्या की झालं. होऊन जाईल, स्वामी बघतील. अगदी खरं बोललीस ग तू. पण मला सांग, तुझ्या ओळखीत कोणी असेल तर बघ. हा काय बघ ग? स्थळ बघ ना. स्थळ स्थळ स्थळ. कोणी स्थळ देता का? स्थळ. आणि मी तुला सांगू, माझ्या बघण्यानं खरंच 1-2 स्थळं आहेत. ऑनेस्टली सांगते, तू बोलतेस तर मी दाखवते. मी तुला नाही, तिला नाही जमणार. कारण श्रीखंड आणायचं जमलं नाही तर हे कुठे जमतंय? बघ ना ग कशी सगळ्यांसमोर बोलत असते मला. चहा, गरमागरम चहा. वाव शरू, अशीच आहे. तुला मुलगा बघायला आला ना की अशीच कॉन्फिडेंटली चहा घेऊन पुढे ये. काय क्रांतीताई तू पण? ते मम्मीच्या मनात तर कधीपासून सनई चौघडे वाजायला अरे लागले. वाजणारच. आणि 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता झी मराठीवर सगळ्यांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहे. हो की नाही? हो. बेल वाजते त्याच्याकडे लक्ष दे. कोणाचे सनई चौघडे वाजतायत त्याच्याकडे काय बघते?